स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अतिशय कष्ट करून कर्ज काढून काही जण आपलं हे स्वप्न पूर्ण देखील करतात. मात्र आता आपल्याच घरातून बेघर होण्याची वेळ डोंबिवलीतील 1-2 नव्हे तर सुमारे 6,500 कुटुंबांवर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची खोटी कागदपत्र सादर करत महारेराचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारती आता कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. यामध्ये बेकायदा इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून देण्यात आला आहे. तसंच इमारती अधिकृत असल्याचं दाखवून या इमारतींमधील सदनिका घर खरेदीदारांना विकण्यात आल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे या इमारतींची उभारणी करून नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल आता मुंबई उच्च न्यायालयाने या इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता या 65 इमारती जमीनदोस्त होणार आहेत. यातील डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळल्यानंतर आता इमारतीमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. ॲक्च्युली आम्ही 2019 मध्ये इथे घर घेतलं होतं. त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शन घर होतं. त्याच्यानंतर आम्ही 2021 मध्ये राहिलो. 2023 मध्ये सडनली आम्हाला नोटीस होते की बिल्डिंग इल्लीगल आहे. KDMCला विचारल्यानंतर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स नाही आला. त्याच्यानंतर 24 मध्ये आम्हाला दुसरी नोटीस आली बेसिस ऑन जे हायकोर्टामध्ये वर्डिक्ट आलं 19 नोव्हेंबरला की तुम्हाला डिमॉलिश करायचं. त्या बेसिसवरती आम्ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. स्टार्टिंगला आम्हाला 3 फेब्रुवारीपर्यंत स्टे भेटला होता. बट स्टे नंतर कालची आमची फायनल वर्डिक्ट जी आली किंवा जो निकाल आला त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आमची जी केस आहे ती त्याने रिजेक्ट केली, स्टेटिंग की ऑलरेडी जी केस क्लोज झाली त्याच्यावरती तुम्ही काय करू शकत नाही. आणि या सगळ्यांमध्ये जी चुकी आहे ती ॲक्च्युली घर मालकांची आहे. कारण त्यांनी जी घरं घेतली ती स्वस्तात घेतली, कमी खर्चामध्ये घेतली, किंवा ही जी फसवणूक जी झाली त्याच्यामध्ये बाकी कोणाचं नाव असं आलं नाही की बिल्डर असतील किंवा KDMC असेल. ते न करता डायरेक्टली पूर्ण जो ब्लेम आहे तो आमच्यावर. आता काय मागणी असणार आहे? आत्ताच्या घडीला सिंपल एक मागणी आहे की एकतर आपले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांनी ह्यांनी निकर्षाने ह्याच्यावरती लक्ष द्यावं. कारण आज मराठी माणूस आहे. आजला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की मराठी माणसाला तुम्ही मुंबईला परत घ्यायचं आहे. आत्ताच्या घडीला आम्ही कल्याण डोंबिवलीवरून आम्हाला अशी वेळ आली की आम्हाला परत गावी जावं लागतं. सो ह्या केसमध्ये आम्हाला कुठेतरी वाचवावं किंवा कुठेतरी आम्हाला फायनान्शियली सपोर्ट म्हणून जो आम्ही खर्च केला तो आम्हाला द्यावा. त्याच्यापुढे मग तुम्ही डिमॉलिश करा किंवा काय करत आम्ही त्याच्यावरती काय बोलणार नाही. बट डिमॉलिश करायच्या आधी आम्हाला फायनान्शियली आम्हाला कॉम्पन्सेशन मिळवून द्यावा. मग तो KDMCने द्यावा, बिल्डरने द्यावा किंवा गव्हर्नमेंटने द्यावा. 3 वेळा अर्ज केलं होतं आम्ही. एकदा वकिलाकडून पण अर्ज केला होता, पण सही शिक्का न देता त्यांनी अनऑफिशियली आम्हाला डॉक्युमेंट दिले. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये बिल्डरांवर 2018ला त्यांनी एक नोटीस हे केली होती की आम्हाला डॉक्युमेंट सादर करा या बिल्डिंगचे, ही जेव्हा ही अंडर कन्स्ट्रक्शन होती. त्याच्यानंतर 2019 मध्ये त्या बिल्डिंगचे डॉक्युमेंट सादर केले नाहीत म्हणून बिल्डरांवर मानपाडा पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दाखल झाली होती. त्याच्यानंतर मग 2020ला मी स्वतः रूम घेतले. म्हणजे तेव्हा पण आम्हाला बिल्डरांनी सांगितलं नाही की बाबा या रूमवर असा नोटीस आल्यात किंवा हे केलंय. ते आम्हाला न सांगता आम्हाला लिगलाइज दाखवलं, सगळं डॉक्युमेंट होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सरकारचा फ्रॉड केलाय तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. आज माझ्या 160 कुटुंबापैकी 100 कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना मिळाली आहे. मग ती जर आम्ही अनलिगल असेल तर मग ती प्रधानमंत्री आवास योजना आम्हाला कशी लागू झाली? ते सरकारी डॉक्युमेंट, सरकारी दस्तावेज तपासले गेले का? त्याच्यानंतर आम्ही जेव्हा रूम घेतल्या तेव्हा आम्हाला लोन केले गेले, राष्ट्रीयकृत बँकांकडनं लोन केले. राष्ट्रीयकृत बँकांनी आमच्याकडनं लिगल डॉक्युमेंट चार्जेस जे असतात ते लिगल डॉक्युमेंट चार्जेस आमच्याकडनं घेतले. मग त्या बँकांनी काय डॉक्युमेंट हे घेतले, डॉक्युमेंट काय चेक केले आणि काय डॉक्युमेंटवर त्यांनी आम्हाला लोन दिला? जर अनलिगल तेव्हाच होती मग त्यांनी आम्हाला लोन का केलं? दरम्यान या इमारती अनधिकृत असल्यानं रहिवाशांचं पुनर्वसन करण्याचं कोणतंही धोरण पालिकेचं नाही असं कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी स्पष्ट केलं आहे. माननीय न्यायालयाने याच्या अगोदरच जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की या इमारतीवर कारवाई करायची आहे आणि यांना पाडण्याचे आदेश दिलेले आहेत. काही इमारतधारक जे आहेत ते पुनश्च कोर्टाकडे गेले होते की त्यात काही त्यांना रिलीफ मिळतो का ही शक्यता तपासून पाहण्यासाठी. परंतु काल झालेली सुनावणी आणि आज देखील कोर्टामध्ये सुनावणी आहे, याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर त्यानुसार आता महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी आता व्हॅकेट करण्यासाठी, इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीने चालू आहे.
आणि जसे इमारती रिक्त केल्या जातील तसं त्यांना पाडण्याचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल. या इमारती अनधिकृत असल्यामुळे त्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा जो आहे असे शासनाचं धोरण नसल्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्याचं काही महापालिकेचं नियोजन नाही आहे. नाईलाजानं आम्हाला या इमारती खाली करून घ्याव्या लागणार आहे. या ठिकाणी साधारणतः 1500 ते 1600 कुटुंब आहेत की ज्यांच्या रहिवासाचा हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितच उभा राहिलेला आहे. या प्रकरणी महापालिकेची जी फसवणूक झालेली आहे, बनावट स्वाक्षऱ्या करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, या आधारावर महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागानं या अगोदरच पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस प्रशासन त्याचा तपास करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत इमारतींवर ही तोडक कारवाई होणार आहे. मात्र आपलं पुनर्वसन करावं अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.